आजोबा, तुम्हासनी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। मी देवाकडे प्रार्थना करतो की तुम्ही लवकरात लवकर बरे झाले पाहिजे, म्हणजे पुढच्या दिवाळीला आपण मिळून फटाक्या फोडूया काय? माझी नात, तूच माझी मोठी नात आहेस, पण मी किती दुर्दैवी आहे बघ। मला हे सगळ्यांना सांगायचंय पण मी सांगू शकत नाही। आजोबा, हो काय झालं? तुम्ही रडताय का? आजोबा असं सणावाराच्या दिवशी रडतात का सांगा? हो नाही, काय नाही, आया ना आबांची आठवण आली बघा। मी जवळ तुम्हासनी भेटतोय की नाही, तेव्हा तेव्हा आबांची लय आठवण येते मला। आबा नुसता आजोबा नाहीत, जिगरी दोस्त आहेत माझं। दर दिवाळीला आई नको नको म्हणायची तरी बी आबा माझ्यासाठी फटाका आणि नवं कापड आणायचे। आम्ही की नाही दिवाळी दिवशी आधी तुळजाईचा आशीर्वाद घ्यायचो आणि मगच फराळ करायचो, असा आमचा नेमच होता। मग दिवाळी दिवशी लक्ष्मीपूजनाला आबा मला आणि आईला पूजायचं आणि म्हणायचं की तू आणि सरोजच माझ्या घरच्या लक्ष्मी आहेसा। आबांची लय आठवण येते अहो। मला पण आजोबा म्हणून तुझे सगळे लाड करावेसे वाटतात ग, पण पोरी तुझा हा आजोबा काही करू शकत नाही। आजोबा आता रडायचं नाही, बघा मी बी हसायला लागलो की नाही। आता मी तुम्हाला फराळ भरवतो, मी स्वतःच्या हाताने बनवलाय। मॅडम, मॅडम एक मिनिट, कोण आहात तुम्ही आणि असा हात काय लावताय मला? हे तुमचं आहे ना? गाडीतनं खाली पडलेलं मी कवा धरणं तुमच्या गाडी मागणं धावत धावत येते, तुम्हाला ते आवाज देत तुमची गाडी काही थांबच ना, म्हटलं लय महागाचं दिसते, तुम्ही हुडकत बसशीला म्हणून। अहो थँक्यू नाईशा बेटा, हे बघ तुझं ब्रेसलेट, थँक्यू सो मच। खरंच ताई, तुमच्यासारख्या लोकांना पाहिलं की अजूनही जगात माणुसकी शिल्लक असल्याचं पटतं। खरंच थँक्यू, याला म्हणतात संस्कार। अरे साहेबा, त्यांना जरा पाणी वगैरे दे। अहो पैसे द्या ना। हो हो।